तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या आणि त्यांचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्यामधून तुम्हाला योग्य मार्गदर्शन देण्याचा आमचा उद्देश आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आज आपण आलेले आहोत ते बघू शकता, कमी खर्चामध्ये शेळीपालन, अर्ध बंदिस्त शेळीपालन. तर मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. पण बासुनाजी बळवंती, पत्ता दांडेगाव, राहणार दांडेगाव, तालुका कळमनुरी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. बरं. तर हे शेळीपालन किती वर्षापासून करता? 5-6 वर्ष झालं. 5-6 वर्षापासून. हो. बरं. मग पहिल्यांदा किती शेळ्या घेतल्या होत्या? पहिल्याने एकच घेतली. एकच घेतली होती का? आणि त्या एकपासूनच हे वाढवल्या का? हो. बरं. त्यानंतर काही विकत आणल्या का? नाही नाही, आणल्या की कालच्या वारी 2 आणल्या गुरुवार. 2 आणल्या का? बरं. तर ते 2 कोणत्या आणल्या? ही एक आणली. ही आणली का? ही कितीला आणली ही शेळी? ही 10.5. ही 10.5ला का? बरं. ती एक आणली 8,300. ती एक 8,300ला का? हो. बरं. आणि गाभण, पाठ गाभण आहे का इली इथे? नाही, खाली आहे. खाली आता का? बरं. तर आता तुमच्याकडे किती शेळ्या आहेत? 19 आता. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे यांच्या 19 शेळ्या. आणि हे जे साईडनं तारकुं पण मारलं, याला किती खर्च आला असेल? याला हे पत्र तार 50,000 आलता. 50,000. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, ते त्यांचं ते झोपडं आहे आणि ही दावण. तर संध्याकाळी शेळ्या त्या झोपड्यात राहतं का बाहेरच राहतं? हो. पावसाळ्यामध्ये मधात. पावसाळ्यात नाही. बरं. तर मग आता हे तुम्ही चारा नेता का? नाही, चारा नेतो. बरं. चारा किती कधी सोडता? 9ला 8ला. 9ला 8ला. हो. बरं. आणि मग आता इथं दिसायल्या शेळ्या मग दुपारच्या वेळेस आणता का इथं? दुपार. बरं. आणि पुन्हा संध्याकाळी सोडता? संध्याकाळी सोडतो 3 वाजता. 3 वाजता. बरं. म्हणजे अर्ध बंदिस्त शेतकरी मित्रांनो यांचं हे शेळीपालन आहे. तर मग या शेळ्यामधून तुम्ही आतापर्यंत वार्षिक किती उलाढाल होते? किती पैसे मिळतात? 70,000 होता. 70-80,000. बरं. तर मग बोकडे विकता, पाठ ठेवता का? नाही, पाठी चालला. बरं. मग हे 2 शेळ्या कशा काय आणल्या तुम्ही? त्या 2 शेळ्या हां. कमी झाल्या ना. बरं. म्हणजे तुम्ही 19-20 शेळ्या ठेवताच. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्या ह्या शेळ्या कशा प्रकारे आहेत. आणि याला कुटार काय घरीच? काहीच नाही. बरं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला यांचं हे झोपडं पण दाखवतो. हे बघू शकता कशा प्रकारे यांनी जुगाड पद्धतीने हे दरवाजा केलेला आहे. आणि अशा प्रकारे हे जाळी कुंपण मारून मोकळ्या सोडलेल्या आहेत. आणि हे बघू शकता, हे यांचं झोपडं. आणि ते बघू शकता कशा प्रकारे हे मधामध्ये फरशी टाकलेली आहे घरची उरलेली. आणि इकडे हे बघू शकता, हे पिल्ल्यासाठी खाना. तर हे बघू शकता पिल्ले, आणि पिल्ल्याला हे खाण्यासाठी बांधलेलं आहे. आणि कारण का आता शेळ्या पिल्ल्याला मारणार नाहीत यासाठी बंदोबस्त केला. तर ते पिल्ल्याचा अलग खाना कसं काय केला? ते पिल्लेला मारत नाहीत म्हणून शेळ्या मारत नाहीत म्हणून. हां. बरं. तर मग आतापर्यंत तुम्ही शेळीपालन करता. शेळीपालनामध्ये काय अडचणी? काही रोगराई काय येत राहते, जात राहते. बरं. शेळीपालन करायला परवडते का? परवडते. बरं. तर शेतकरी मित्रांनो, शेळीपालन करायला परवडते. तर नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान, जय किसान.